नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। पाणी पुरवठा कामांना गती द्या, प्रलंबित देयके नियमानुसार तपासून अदा करा, प्रशासनाचे निर्देश। तर बेवारस वाहनांविरुद्ध मनपाची कारवाई सुरूच, 8 वाहने जप्त, 7ला ऑन दी स्पॉट फाईन, तर अतिक्रमण विरोधी कारवाई सुरूच। आता बघूया सविस्तर बातम्या। शहराला वेळेत पाणी पुरवठा व्हावा यासाठी कामे वेळेत पूर्ण करावीत आणि कंत्राटदारांची प्रलंबित देयके तपासूनच घ्यावीत, असे निर्देश विभागीय आयुक्त जी श्रीकांत व सदस्य सचिव अमगोथू श्री रंगानायक यांनी दिले। एजन्सीने सादर केलेली देयके तपासणीनंतर पात्रतेनुसार अदा केली जातील, असंही स्पष्ट करण्यात आलंय। विभागीय आयुक्त कार्यालयात सभागृहामध्ये विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली शहराच्या नवीन पाणी पुरवठा योजनेसंदर्भात न्यायालयात उपस्थित विविध मुद्द्यांच्या अनुषंगाने आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अमगोथू श्री रंगानायक, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय राठोड, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे, योजनेचे प्रकल्प कंत्राटदार आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते। यावेळी योजनेतील पूर्ण व अपूर्ण कामांचा आढावा घेण्यात आला। कंत्राटदारांनी केलेल्या काही कामांची देयके प्रलंबित असणं गंभीर बाब आहे, त्यामुळे कंत्राटदारांनी त्यांच्या प्रलंबित देयकांसाठी आवश्यक सर्व कागदपत्रे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे सादर करावीत। तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने या प्रलंबित देयकांची परिपूर्ण माहिती घेऊन नियमानुसार देयके देण्याची कार्यवाही पूर्ण करावी, असे आदेश देण्यात आले आहेत। नागरिकांपर्यंत मुदतीत पाणी पोहोचवणं हे लक्षात घेऊन प्राधान्यक्रमानुसार कंत्राटदारांनी कामे मार्गी लावावीत। त्यानंतर किरकोळ कामे व त्यांची देयके सादर करावीत, म्हणजे महत्त्वाची कामे व त्यांची देयके प्रलंबित राहणार नाहीत। तसेच कंत्राटदारांनी योजनेची कामे छोट्या छोट्या कारणांमुळे थांबवू नयेत, असे सक्त निर्देशही जी श्रीकांत व अमगोथू श्री रंगानायक यांनी दिले। यावेळी पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी प्राधिकरणाच्या कामासाठी ठिकठिकाणी खोदलेल्या खड्ड्यांमुळे सीसीटीव्हीच्या केबल्स तुटल्याने अपघातप्रवण क्षेत्रातील किंवा अपघातस्थळी फुटेज मिळवण्यात अडचण येत असल्याचं सांगितलं। त्यामुळे सततचे सीसीटीव्हीच्या तुटलेल्या केबल्स दुरुस्त कराव्यात व भविष्यात असे प्रकार होणार नाहीत याची खबरदारी घ्यावी, असं सांगितलं। पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड यांनी प्राधिकरणाच्या कामांमुळे रस्त्यावरील मार्किंग नष्ट होणं तसेच खड्ड्यांवरती चेंबर नसल्याने मोठ्या अपघातांच्या घटना घडत असल्याचं निदर्शनास आणून दिलं। संबंधितांनी ही कामे तातडीने पूर्ण करावीत, अशा सूचना त्यांनी केल्या। पलांडे यांनी कंत्राटदारांनी परिपूर्ण कागदपत्रांसह सादर केलेली देयके वेळोवेळी अदा करण्यात आली असल्याचं सांगितलं। तसेच अपूर्ण कागदपत्रांमुळे प्रलंबित असलेली देयके पडताळणी करून अदा करण्यात येतील, असं त्यांनी नमूद केलं। या बैठकीत प्रकल्प कंत्राटदाराने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे आपली देयके प्रलंबित असल्याची तक्रार न्यायालयासमोर केली होती। त्या अनुषंगाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि प्रकल्प कंत्राटदार यांच्यातील देयकासंबंधी सद्यस्थितीचा आढावा घेऊन त्यावरची चर्चा करण्यात आली। यावेळी विभागीय आयुक्त जी श्रीकांत व सदस्य सचिव अमगोथू श्री रंगानायक यांनी संबंधितांना आवश्यक त्या सूचना दिल्या। देयकांच्या दाव्यांबाबतचे सर्व मुद्दे सविस्तरपणे विचारमंथन करून चर्चा करण्यात आली। यावेळी विभाग तसेच संबंधित एजन्सीला आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या। तसेच एजन्सीने उर्वरित देयकांसाठी आवश्यक सर्व कागदपत्रे पुढील 2-3 दिवसात सादर करावीत, असे निर्देश देण्यात आले आहेत। एजन्सीने सादर केलेले दावे विभागावरती थेट बंधनकारक राहणार नाही। सर्व दावे नियमानुसार तपासणी व पडताळणी करूनच पात्रतेनुसार देयके अदा करण्यात येणार असल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे। छत्रपती संभाजीनगर महापालिकेमार्फत शहरातील रस्त्याच्या कडेला उभी असलेली बेवारस वाहने हटवण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून या निमित्त 8 वाहने जप्त करण्यात आली असून 7ला ऑन दी स्पॉट फाईन देण्यात आलाय। या कारवाईमुळे वाहतूक सुरळीत होण्यात मदत होत असून स्वच्छतेलाही चालना मिळत आहे। रस्त्याच्या कडेला उभी असलेली बेवारस वाहने यामुळे वाहतुकीत अडथळा निर्माण होतात, तसेच स्वच्छता मोहिमेत अडथळा होतो। याशिवाय या वाहनांवरती साचणाऱ्या धुळीमुळे प्रदूषणात वाढ होते। या पार्श्वभूमीवरती मनपा आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशानुसार आणि यांत्रिकी विभागाचे प्रमुख अमोल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली 3 पथके तयार करून कारवाई सुरू करण्यात आली आहे। या पथकांमध्ये यांत्रिकी विभाग, अतिक्रमण विभाग, स्वच्छता विभाग, पोलीस विभाग यांचा समावेश असून
संबंधित इमारत निरीक्षक आणि नागरी मित्र पथकाचे माजी सैनिक यांनी देखील सहभाग घेतला. शहरातील जालना रोड, बीड बायपास रोड, व्हीआयपी रोड, रेल्वे स्टेशन रोड, सूतगिरणी चौक आदी प्रमुख मार्गांवरती ही कारवाई सुरू आहे. या मोहिमेत दुचाकीसाठी 1,000, 3 चाकीसाठी 2,000, 4 चाकी कार जीप टेम्पोसाठी 5,000, मिनी ट्रक ट्रॅक्टरसाठी 10,000 तर जड वाहनांसाठी 20,000 रुपये असा दंड आकारण्यात येत आहे. सदर दंड मनपा सर्वसाधारण सभेच्या ठराव क्रमांक 927 दिनांक 12 फेब्रुवारी 2019 नुसार लागू आहे. जप्त वाहनांच्या मालकांनी तात्काळ दंड भरून आपली वाहने ताब्यात घ्यावीत, अन्यथा पुढील काही दिवसात संबंधित वाहनांना स्क्रॅप करून लिलाव करण्यात येणार आहे. रस्त्याच्या कडेला बेवारस वाहने सोडू नयेत, अन्यथा अशा प्रकारची कारवाई सातत्याने करण्यात येईल असं आवाहन छत्रपती संभाजीनगर महापालिका यांनी केलं आहे. महानगरपालिकेच्या वतीने दुसऱ्या दिवशी शहरातील शाहनूरमिया दर्गा चौक ते उस्मानपुरा परिसरातील रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात आली. यावेळी मोठा फौज फाटांसह बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अनधिकृत अतिक्रमण विरोधात मनपाची मोहीम सुरूच राहणार असल्याचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलाय. महानगरपालिकेच्या वतीने अनेक दिवसांचा खंडकाळानंतर शहरातील विकास आराखड्यातील बाधित अतिक्रमणावरती कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. सेवन हिल ते गजानन महाराज मंदिर आणि गजानन मंदिर ते सूतगिरणी चौकापर्यंत कारवाई केल्यानंतर दुसऱ्या दिवशी शहरातील शाहनूरमिया दर्गा ते उस्मानपुरा परिसरातील रस्त्यावरील 80 ते 120 फूट मंजूर विकास आराखड्यातील रस्त्यावरती बाधित अनधिकृत अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढ झाला असल्याने रहदारी व वाहतूक कोंडी पार्किंगची समस्या निर्माण झाली होती. मंजूर विकास आराखड्यानुसार सदर अनधिकृत बांधकाम काढण्याची कारवाई बऱ्याच दिवसांपासून रेंगाळलेली होती. ती कारवाई तीव्र स्वरूपात सुरू आहे. चिकलठाणा, पडेगाव, मिठमिठा, जळगाव रोड, मुकुंदवाडी आदी भागात महानगरपालिकेच्या वतीने जोरदार कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर कारवाईला ब्रेक लागला होता. गुरुवारी महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथक प्रमुख संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस, मनपा कर्मचारी, अतिक्रमण विभागाची अधिकारी कर्मचारी यांचा मोठा फौज वाटा घेऊन शाहनूरमिया दर्गा चौक येथे पोहोचले आणि कारवाईला सुरुवात करण्यात आली. दुसऱ्या दिवशी शहरातील शाहनूरमिया दर्गा ते उस्मानपुरा परिसरातील रस्त्यावरील फुटपाथवर लगत असलेल्या अनधिकृत बांधकाम, शेड, रस्त्यावरती बसलेले मडकेवाले आदींचे अतिक्रमण काढण्यात आलं. शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्य पदावरती डॉक्टर वैशाली संतोष देशमुख यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी एडियन सोबत संवाद साधत महाविद्यालयाच्या पुढील वाटचालीबाबत माहिती दिली आहे. 28 एप्रिल रोजी त्यांनी विभागीय उच्च शिक्षण संचालक डॉक्टर पंकजा वाघमारे यांच्याकडून पदभार स्वीकारला आहे. डॉक्टर वैशाली देशमुख या शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालयात संगीत विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होत्या. त्यांची प्रथम नियुक्ती 2006 मध्ये महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून झाली असून त्यांना एकूण 24 वर्षांचा अध्यापनाचा अनुभव आहे. डॉक्टर देशमुख या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत विद्यापीठाच्या युवक महोत्सव सांस्कृतिक समितीवरती सदस्य तसेच संगीत विषयासाठी संशोधक मार्गदर्शक असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण 6 विद्यार्थ्यांनी पीएचडी कार्य पूर्ण केलंय. त्यांचे संगीत क्षेत्रात मोठे योगदान असून त्या गान सरस्वती किशोरताई अमोणकर आणि डॉक्टर विना सहस्रबुद्धे यांच्या शिष्य असून त्यांनी संपूर्ण भारतभर आणि जागतिक संगीत क्षेत्रात कार्य केलं आहे. त्यांनी नुकतंच आंतरराष्ट्रीय तानसेन संगीत महोत्सव ग्वाल्हेर व हरी वल्लभ संगीत महोत्सव जालंधर या ठिकाणी गायनाचं सादरीकरण केलं. त्यांनी पदभार स्वीकारल्याबद्दल विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक तथा भारतीय सेवा पूर्व प्रशिक्षण संस्थेच्या संचालक डॉक्टर पंकजा वाघमारे, महाविद्यालयातील अध्यापक व कार्यालयीन कर्मचारी यांनी अभिनंदन केलं. प्राचार्य पदावरती डॉक्टर वैशाली संतोष देशमुख यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी एडियन सोबत संवाद साधत महाविद्यालयाच्या पुढील वाटचालीबाबत माहिती दिली आहे. नमस्कार. शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालयाला 103 वर्ष अतिशय मोठी परंपरा लाभली आहे आणि या महाविद्यालयाचा प्राचार्य पदाचा पदभार मी घेतला असून मला अतिशय आनंद होतो आहे की या पदी मी आज काम करते आहे. शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालयात एकूण 24 विभाग आहेत. या सर्व विभागात जी फॅकल्टी आहे ती MPSC थ्रू आलेली आहे आणि मला इथे नक्कीच सांगायला अभिमान वाटतो की इतर महाविद्यालयांपेक्षा ही जी फॅकल्टी आहे किंवा हे जे प्राध्यापक आहेत हे नक्कीच वेगळे आहेत, कारण आम्ही MPSC थ्रू आलो आहोत आणि यांचा दर्जा, शिकवण्याचा दर्जा, शिक्षणाकडे बघण्याचा दर्जा इतरांपेक्षा नक्कीच वेगळा आहे. याशिवाय महाविद्यालयात NCC NSS डिपार्टमेंट आहे, स्पोर्ट्स डिपार्टमेंट आहे, जे दरवर्षी खूप चांगली कामगिरी बजावित आहेत आणि पुढे भविष्यातही नक्कीच चांगली कामगिरी करतील. तिसरी गोष्ट म्हणजे महाविद्यालयात मोठं ग्रंथालय आहे ज्यामध्ये जवळजवळ 5 लाख ग्रंथ उपलब्ध आहेत.
ज्याचा विद्यार्थी खूप चांगला लाभ घेतात आणि मला असं वाटतं की इतरही विद्यार्थ्यांनी जर इथे ॲडमिशन घेतली तर नक्कीच त्यांना त्या ग्रंथालयाचा आणि त्यातील अतिशय जुन्या ग्रंथांचा त्यांना शिक्षणासाठी फायदा होईल. त्याचप्रमाणे महाविद्यालयात मुलींचे आणि मुलांचे वसतिगृह आहे जे शासकीय दरात अतिशय कमी दरात उपलब्ध आहे आणि त्याचाही मुलांना नक्कीच फायदा होतो, कारण ते महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्येच असल्यामुळे विद्यार्थ्यांचा इतर जो सगळा खर्च होतो तो इथे नक्कीच होत नाही. महाविद्यालयात मोठं कॅन्टीन आहे ज्याचा विद्यार्थ्यांना इतर वेळेस फायदा होतो. त्यानंतर महाविद्यालयाचा संगीत विभाग, कारण मी संगीत विभागाची हेड असल्यामुळे मला नक्कीच सांगावं वाटेल की यूथ फेस्टिवलमध्ये दरवर्षी गेली अनेक वर्षे खूप चांगली कामगिरी विद्यार्थी बजावित आहेत आणि दरवर्षी आम्हाला खूप चांगले प्राइजेस त्यामध्ये मिळत आहेत आणि भविष्यात पण मिळत राहतील. याशिवाय मुलींचा जो आत्ताचा जो सिक्युरिटीचा प्रश्न आहे तो महाविद्यालयात म्हणजे आमच्याकडे इतकं सेक्युअर्ड वातावरण आहे. एकतर महाविद्यालयात LR उपलब्ध आहे आणि बेसिकली विद्यार्थिनींसाठी लेडीज गार्ड आमच्याकडे कायम 24 तास उपलब्ध आहे. त्याच्यामुळे मुलींचा जो सिक्युरिटीचा प्रश्न येतो तो आमच्याकडे नक्कीच उद्भवत नाही. मुली खूप सिक्युअर्ड स्वतःला फील करतात. याशिवाय माझ्यासमोर आत्ता जी आव्हानं आहेत ती अशी की विद्यार्थी संख्या मला असं वाटतं महाविद्यालयात जास्त असायला हवी, कारण महाविद्यालयातलं वातावरण, महाविद्यालयातले प्राध्यापक त्यांच्याकडील जे ज्ञान आहे ते सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोचावे आणि त्याचा लाभ सगळ्या विद्यार्थ्यांना व्हावा. तसेच ग्रामीण विभागातील विद्यार्थ्यांनासुद्धा इथे आम्ही आणखी चांगल्या पद्धतीने घडवू शकतो, कारण आमचं प्रत्येक विद्यार्थ्याकडे प्रत्येक प्राध्यापकाचं अतिशय बारकाईने लक्ष असतं आणि आम्ही नक्कीच प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न दरवर्षीच करत असतो आणि भविष्यातही करत राहू. मला एक आवर्जून उल्लेख करावासा असा वाटतो की महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा किंवा MPSC या परीक्षांसाठी एक केंद्र आम्ही निर्माण केलेलं आहे आणि त्या थ्रू अनेक विद्यार्थी पास झालेले आहेत. मला असं वाटतं की येणाऱ्या विद्यार्थ्यांनी ज्यांची इच्छा आहे त्या विद्यार्थ्यांनी इथे नक्कीच प्रवेश घ्यावा, जेणेकरून त्यांना या स्पर्धा परीक्षांचा सुद्धा लाभ होईल. त्यांना आम्ही स्वतः त्यांच्याकडे जातीने लक्ष देऊन त्यांना सगळ्या पद्धतीने नॉलेज देण्याचा, शिक्षण देण्याचा, माहिती देण्याचा सगळ्या पद्धतीने नक्कीच प्रयत्न करू आणि त्यांच्या पुढील वाटचालीस, सगळ्या विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस माझ्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. जिंकलो काय 500. लाईव्ह स्कीम अपडेट आहे केवळ 2500. तुम्ही सगळ्या मित्रांना हरवू शकता नेहमी. दाखव जरा. हे तर पक्के फ्रॉड आहे. हा गेम याचे सगळे मित्र खेळतात. 143K डाउनलोड आहे. हा कुठे फेमस आहे? भाऊ मला घेऊन द्या ना. अशा गेम पासून दूर राहा. ही एक नशा आहे. आज 2500ची आहे, उद्या 25,000ची लागेल. असेच तर फ्रॉडच्या जाळ्यात फसवतात. पण खरा गेम काही वेगळाच आहे. पैसे पण घेतील आणि कदाचित तुमच्या फोनचा एक्सेस पण, आणि मग तुम्हाला ब्लॅकमेल करतील. स्कॅमरच्या जुन्या पुराण्या पद्धतीमध्ये अडकून करू नका कोणतेही ट्रान्झॅक्शन. इंडिया स्टॉप, थिंक अँड देन टेक ॲक्शन. नमस्कार, मी अमोल येडगे, आयुक्त छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका. पूर्ण देशभरामध्ये 2026-2027 या वर्षामध्ये आपली 16वी जनगणना केली जाणार आहे. या जनगणनेचं वैशिष्ट्य म्हणजे ही पूर्णपणे डिजिटल जनगणना राहणार आहे. 16 मे ते 14 जून या कालावधीमध्ये आपण आपल्या छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे जे एकूण 2058 हाऊस लिस्टिंग ब्लॉक म्हणजे घरगणना यादी गट केलेले आहेत. या ठिकाणी 2058 प्रगणक आणि 343 पर्यवेक्षक घरोघरी जाऊन घरगणनेचं काम सुरू करणार आहेत. आणि त्याच्यापूर्वी 1 मे ते 15 मे या कालावधीमध्ये आपल्याला आपली स्वगणना सेल्फ इन्युमरेशन आपलं करता येणार आहे. माझं सर्व छत्रपती संभाजीनगर रहिवाशांना नम्र आव्हान आहे की या स्वगणनेमध्ये आपण सहभागी व्हावं. स्वगणनेमध्ये सहभागी होण्यासाठी एकदम सिंपल प्रोसिजर आहे.
www.sc.census.gov.in या वेबसाईटवरती जाऊन आपला मोबाईल नंबर आणि आपल्या कुटुंब प्रमुखाचं नाव टाकून जे 33 प्रश्न विचारले जाणार आहेत त्याची माहिती आपल्याला द्यायची आहे. फक्त 15 मिनिटाचाच कालावधी याच्यामध्ये लागेल. तर माझं सर्व संभाजीनगरवासियांना परत एकदा नम्र आव्हान आहे की 1 मे ते 15 मे या कालावधीत जास्तीत जास्त नगरवासियांनी स्वगणनेमध्ये सहभागी होऊन देशामध्ये आपल्या शहराचा उच्चांक निर्माण करूया. आणि त्यानंतर 16 मे ते 14 जून या कालावधीमध्ये जेव्हा प्रगणक आपल्या घरी येतील तेव्हा हा स्वगणनेचा जो ID आहे तो आपण त्यांना दाखवून यामध्ये आपण त्यांना सहकार्य करावे. धन्यवाद. वालेकुम, जय भीम, नमस्कार। मैं तमाम शहरवासियों को ये गुजारिश करने के लिए आया हूँ कि आने वाली 1 मई से लेकर 15 मई तक स्वगणना जो है तो जिसकी शुरुआत होने वाली है वो जनगणना का ही हिस्सा है। स्वगणना का मतलब ये है कि डिजिटली आप आपकी जो है तो पूरी फैमिली का आपके मोबाइल नंबर के जरिए जो है तो रजिस्ट्रेशन करवा के ले सकते हैं। उसके अंदर 33 अलग अलग पॉइंट्स हैं, उनको फिल करके आप आपकी जनगणना कंप्लीट कर सकते हैं। और जब आपकी जनगणना कंप्लीट वो आपकी फिलिंग कंप्लीट हो जाए तो आप जो है तो उसका स्क्रीनशॉट लेकर रख लीजिएगा, उसको सेव करके रख लीजिएगा। और वहीं पर जब 16 मई से लेकर 14 जून के दरमियान में म्युनिसिपल कॉर्पोरेशन के अधिकारी आपके पास आपकी जनगणना के लिए आपके डोर स्टेप तक आएंगे तो उनको आपको वो स्क्रीनशॉट दिखा देना है और उस स्क्रीनशॉट दिखाकर जो है तो आप आपकी जनगणना कंप्लीट कर सकते हैं। मैं तमाम शहरियों से ये अपील कर रहा हूँ कि इस जनगणना के अंदर बढ़ चढ़कर हिस्सा दीजिएगा और हमारे देश का गौरव बढ़ाइएगा। आपका जो है तो आइडेंटिटी जो है तो उसको फुलफिल करिएगा। जनगणना की जो पोर्टल के ऊपर जो आने वाला है वो se.census.government.in ये वेबसाइट के ऊपर जाकर 1 मई से 15 मई के बीच में आप आपका स्वगणना कर सकते हैं। थैंक यू वेरी मच। जज़ाकल्लाह। गोविंद परशुराम केंद्रे, सभागृह नेता, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका। 1 मे ते 15 मेच्या दरम्यान आपल्या देशामध्ये स्वजनगणना चालू आहे. ही डिजिटली करता येते. आपण स्वतः आपली जनगणना आपल्या डिजिटली करून आपल्याकडे आलेल्या सरकारी प्रगणकाच्या माध्यमातून ती त्यांना आपल्याला वेळेवर सुपूर्द करता येते, त्यांच्याकडे देता येते. आणि ज्या माध्यमातून आपण जनगणना केल्याच्या नंतर आपला सर्वांगीण विकास करण्यासाठी आपल्याला ती जनगणना अतिशय महत्त्वाची असते. म्हणून आपणा सर्वांना विनंती करतो की आपण जनगणनेच्या या राष्ट्रीय कामामध्ये आमच्या येणाऱ्या प्रगणकाला आपण मदत करावी एवढी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. नमस्कार, मी अनिल श्रीकिशन मकरिये, स्थायी समिती सभापती, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका याद्वारे शहरात सर्व नागरिकांना विनंती करतो की केंद्र शासनाने दिनांक 1 मे ते 15 मे दरम्यान जनगणना मोहीम छत्रपती संभाजीनगर शहरात राबविण्यात येणार आहे. नागरिकांना सदर मोहीम सहभाग व्हावे. हे धन्यवाद. आपली भारताची जनगणना सुरू झालेली आहे. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी या देशामध्ये सर्वप्रथम डिजिटल स्वगणना सुरू केलेली आहे. ती स्वगणना दिनांक 1 मे ते 15 मे पर्यंत आपल्याला ऑनलाईन पद्धतीनं करता येते. ही स्वगणना केल्यानंतर आपल्याला एक EC-ID सुद्धा मिळतो. ह्याचा उपयोग काय की जेव्हा नंतर 16 मे ते 14 जूनच्या दरम्यान प्रगणक जेव्हा आपल्या घरी येतील आणि त्यावेळेस माहिती विचारायला येतील त्यावेळेस जर तुम्ही हा EC-ID दिला तर तुमचा EC-ID त्या प्रगणकांना दिल्यानंतर ते इतर कोणती माहिती तुम्हाला विचारणार नाही आणि त्यामुळं नागरिकांचा सुद्धा वेळ वाचेल आणि जनगणना जलद गतीनं होईल. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी डिजिटल जनगणना चालू केल्यामुळं ती अतिशय वेगाने ह्या देशामध्ये जनगणना होईल आणि हा पहिल्यांदाच या देशामध्ये डिजिटल जनगणना सुरू झालेली आहे. ही स्वगणना 1 मे ते 15 मेच्या दरम्यान सर्वांनी ऑनलाईन पद्धतीने करावी. त्याचा EC-ID आपल्याजवळ ठेवावा आणि आता आपल्याला एक आव्हान करतो की जनगणना हे राष्ट्रीय कार्य आहे आणि राष्ट्रीय कार्यामध्ये सहभाग नोंदवणे हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे. त्याच्यामुळं मी छत्रपती संभाजीनगरकरांच्या सर्व नागरिकांना
मी आवाहन करतो की 1 मे ते 15 मे पर्यंत होणारी डिजिटल पद्धतीने जी स्वगणना होणार आहे त्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने जाऊन बाजूला असलेल्या QR कोडला स्कॅन करून आपली सगळी माहिती भरून जर आपण केली तर आपलाही वेळ वाचेल आणि नंतर प्रगणकांचाही वेळ वाचेल. म्हणून मी आपणास आवाहन करतो की सर्व जणांनी स्वजनगणनेच्या राष्ट्रीय कार्यामध्ये सामील व्हा. धन्यवाद. नमस्कार, मी राजेंद्र जंजाळ, उपमहापौर, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका. आपल्या सगळ्यांना ठाऊकच आहे की आपल्याकडे आता जनगणनेला सुरुवात झालेली आहे. जनगणना ही देशाच्या विकासासाठी अतिशय महत्त्वाचा असलेला एक कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमामध्ये खऱ्या अर्थानं डिजिटल पद्धतीने स्वगणना करण्याचा सुद्धा एक पर्याय दिलेला आहे. आपण आपल्या मोबाईलवर दिलेली लिंक ओपन करून आपली पूर्ण माहिती भरावी. एक OTP येईल, तो OTP त्याच्यामध्ये टाकला पाहिजे आणि ती पूर्ण माहिती भरल्यानंतर आपल्या व आपल्या कुटुंबियाचे पूर्ण नाव पत्ता टाकल्यानंतर एक OTP जो येणार आहे तो आपण आपल्याकडे येणाऱ्या जनगणना कर्मचाऱ्याला दाखवायचा आहे. निश्चित याच्यामुळं आपलाही आपल्या कुटुंबाचा वेळ वाचेल, शासकीय कर्मचाऱ्याचा वेळ वाचेल आणि ही जनगणना पूर्ण होण्यास मदत होणार आहे. मी छत्रपती संभाजीनगरच्या सर्व नागरिकांना, रहिवाशांना विनंती करतो की आपणही डिजिटल पद्धतीद्वारे स्वगणना करावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे. डिजिटल पद्धतीने स्वगणना करण्यासाठीची मुदत 1 मे ते 15 मे आहे. मी आणि माझे कुटुंब, माझे मित्र हे सगळेजण स्वगणना करणारे. आपणही या ठिकाणी स्वगणना करावी आणि निश्चित आपल्याकडे येणाऱ्या जे काही शासकीय कर्मचारी असतील त्यांना सहकार्य करावे. कारण हे काम देशासाठी, आपल्यासाठी, स्वतःसाठी, आपल्या कुटुंबासाठी अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे. धन्यवाद. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. $10,000च्या फ्री व्हाउचरसाठी क्लिक करू. फसलात मॅडम, फसलात. तुम्ही कोण? फ्री कुपन देणारा स्कॅमर. इथे आपण आपल्या सुंदर हाताने लिंकवर टॅप केलं आणि तिथेच मी तुमचा पूर्ण मोबाईल हॅक केला. हॅक? पासवर्ड हॅक, फोटोज मोब, OTP चोरी, AI यूज करून त्यावाल्या साइट्सवर अपलोडिंग. हे सगळं? ओहो, कोणी दुसऱ्यांनी पॉपअप दाबले. मी चाललो. मॅडम, स्कॅमर सांगून नाहीयेत, पण अननोन लिंकवर क्लिक केल्याने आपल्याला सायबर बुलिंग आणि सेक्स टॉर्शनचे शिकार बनवले जाते. सायबर क्राईम पासून वाचायचे आहे तर थांबा, विचार करा आणि ऍक्शन घ्या. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. दररोज शहरांतर्गत प्रवास करणाऱ्या नागरिकांना मुख्य बाजारपेठमध्ये जाण्यासाठी आता पैठण गेट, गुलमंडी, संभाजी पेठ मार्गे स्मार्ट सिटीची बस सुरू होणार असून यांचा नागरिकांना लाभ घ्यावा असं आवाहन स्थायी समिती सभापती अनिल मकरे यांनी केलं आहे. मागील अनेक वर्षांनंतर पैठण गेट, गुलमंडी मधून संभाजी पेठ मार्गे स्मार्ट बस धावणार आहे. रेल्वे स्टेशन मार्गे संभाजी पेठ, विद्यापीठ असा प्रवास असलेली बसचा शुभारंभ 1 मे महाराष्ट्र दिनापासून होत असून शहरातील नागरिकांना मुख्य बाजारपेठेत खरेदीसाठी तर शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी याचा फायदा होणार आहे. विद्यापीठ व संभाजी पेठमधील शैक्षणिक संस्थेमध्ये शिक्षणासाठी यावं लागतं. यात सध्या रिक्षा व इतर खासगी वाहनांचा प्रवास दरात मोठी वाढ असल्याने सर्वसामान्य नागरिकांना परवडणारं नसल्याने त्यांना मुबलक दरात सूट देऊन प्रवास सुखकर करण्यासाठी मनपा प्रशासन विचार केला असून यासाठी स्थायी समिती सभापती अनिल मकरिया यांनी विशेष पुढाकार घेऊन गुलमंडी, संभाजी पेठ मार्गे स्मार्ट बस सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार 1 मे महाराष्ट्र दिनापासून ही सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती स्थायी समिती सभापती अनिल मकरिया यांनी एडियन न्यूजशी बोलताना दिली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा संभाजी पेठमध्ये बस धावणार आहे. काय सांगणार याविषयी आणि याचं? छत्रपती शिवाजी महाराजांचा नमस्कार करून शहरात
20-25 वर्षानंतर आता बस सुरू होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज, क्रांती चौक, नूतन कॉलनी, पैठण गेट, फुलमंडी, संभाजी पेठ, खडकेश्वर, मिल कॉर्नर, विद्यापीठ असा राऊंड असणार. दिवसातून 6 वेळेस येणार बस. याचा फायदा कोणाकोणाला होणार आहे? जनतेला होईल, गोरगरिबांना. ते रिक्षामध्ये 50 रुपये घेतात, विद्यार्थी आहे, शहरातला रोज भाजी मंडीमध्ये येणारे लोक आहे, बाजारात येणारे लोक आहे, त्यांना फायदा होईल. शहरातील संभाजी पेठ म्हणजेच पूर्वाश्रमीच्या औरंगापुरा येथील सावित्रीबाई फुले भाजी मंडी तब्बल 14 वर्षांनंतर नागरिकांसाठी सुरू होणार असून या मंडीत विक्रेत्यांसाठी जवळपास 150 ओटे तर 50 दुकानांची सुविधा असणार असल्याची माहिती स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी दिली आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेतील भाजी मंडी म्हणून ओळख असलेली औरंगापुरा संभाजी पेठ मधील माता सावित्रीबाई फुले भाजी मंडी होती, परंतु गेल्या अनेक वर्षांपासून ती बंद होती. पर्यायी जागा म्हणून येथील विक्रेत्यांना जुना बाजार येथील मैदानात खुली जागा देऊन त्यांना या ठिकाणी भाजी मंडी भरवण्यात येत आहे. जुन्या भाजी मंडीचं नवीन नूतनीकरण करण्याचं काम हाती घेण्यात आलं होतं. 6 वर्षांपूर्वी पुणे इमारतीचं काम पूर्ण होऊन काही अडचणींमुळे प्रलंबित मागे पडला. महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर लोकल बॉडी येताच स्थानिक नागरिकांची मागणीनुसार स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी याविषयी तगादा लावून योग्य मार्ग काढला. त्यामुळे तब्बल 14 वर्षांनंतर येथील भाजी विक्रेत्यांना त्यांच्या हक्काची जागा व दुकाने मिळणार असून पुढील महिन्यात नवीन जागेत भाजी मंडी पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी दिली आहे. महाराष्ट्र पोलीस दलात अत्यंत उत्कृष्ट आणि गुणवत्तापूर्वक कार्य बजावल्याबद्दल दिल्या जाणाऱ्या मानाच्या पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह व प्रशस्ती पत्रकाची घोषणा करण्यात आली असून यामध्ये छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हा पोलीस दलातील 2 पोलीस अधिकारी आणि 8 पोलीस अंमलदार यांची आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटत हा सन्मान पटकावला आहे. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हा पोलीस दलातील 2 अधिकारी 8 अंमलदारांना मानाचं पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह जाहीर झालंय. यामध्ये पोलीस निरीक्षक सत्यजित सुधाकर ताईतवाले यांची एकूण 18 वर्षांची सेवा झाली आहे. त्यांनी गोंदिया, मुंबई, छत्रपती संभाजीनगर शहर आणि ग्रामीण भागात उल्लेखनीय कार्य केलंय. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी 377 बक्षिसे आणि 31 प्रशंसापत्रे मिळवली आहे. गंगापूर येथे कार्यरत असताना त्यांनी अवैध अग्निशस्त्रे व जिवंत काडतुसे जप्त करण्याची धाडसी कारवाई केली होती. तसेच वैजापूर येथील एका संवेदनशील हत्या प्रकरणात अत्यंत कौशल्याने परिस्थिती हाताळून 24 तासात आरोपींना अटक केली आणि सामाजिक सलोखा राखण्यात त्यांना यश मिळवलं. सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत उत्तम मोरे यांची 19 वर्षांची सेवा झाली आहे. त्यांनी अहिल्यानगर, धुळे, बीड आणि छत्रपती संभाजीनगर ग्रामीणमधील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे तपासात आपला ठसा उमटवलाय. शिऊर येथे प्रभारी असताना त्यांनी 5 राज्यातून फरार असलेल्या अट्टल ATM चोराला 15,20,500 रुपयांच्या मुद्देमालासह अटक केली होती. तसेच कोपरगाव येथे असताना नागपूर आणि मध्य प्रदेशपर्यंत तांत्रिक तपास करून 50 तोळे सोने हस्तगत करण्याची मोठी कामगिरी केली. त्यांना आजवर 311 बक्षिसे आणि 11 प्रशंसापत्रे प्राप्त झाली आहे. जगन्नाथ लक्ष्मण उबाळे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक, प्रदीर्घ सेवाकाळ आणि गुन्हे प्रतिबंधक कामात सातत्यपूर्ण कामगिरी. बालू बाबूराव मोरे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक, पोलीस दलातील शिस्तबद्ध कामकाज आणि सेवा अभिलेख उत्तम राखल्याबद्दल गौरव. दिलीप धोंडीराम पाटील, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक, विविध पोलीस ठाण्यातील कर्तव्य काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यात मोलाचा वाटा. राजू नामदेवराव गोल्डे, पोलीस उपनिरीक्षक, अत्यंत प्रामाणिकपणे आणि निष्कलंकपणे दीर्घकाळ सेवा बजावल्याबद्दल सन्मान. भारत काकासाहेब शिंदे, पोलीस उपनिरीक्षक, गुन्हे शोध आणि प्रतिबंधात्मक कारवायांमध्ये सक्रिय सहभाग. परमेश्वर शिवदास आडे, पोलीस हवालदार, कठीण गुन्ह्यांच्या तपासात वरिष्ठांना तांत्रिक आणि मैदानी मदत करण्यात आघाडीवर. रविकुमार छगनराव कीर्तीकर, पोलीस हवालदार, गोपनीय माहितीचे संकलन आणि गुन्हेगारांच्या मोजक्या आवळण्यात सातत्यपूर्ण कार्य. दीपक सोपान सुरोशे, पोलीस हवालदार, पोलीस दलाच्या विविध मोहिमांमध्ये सक्रिय सहभाग आणि उत्तम सेवा रेकॉर्ड. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलाची प्रतिमा उंचावणाऱ्या सर्वांचे पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड आणि अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांनी अभिनंदन केलं आहे. तर छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस आयुक्तालयातील 11 पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांना पोलीस महासंचालक यांचं पदक जाहीर करण्यात आलं असून महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने या 11 पोलीस अधिकारी व अंमलदारांना पोलीस महासंचालक पदक प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. दिनांक 1 मे 2026 महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने छत्रपती संभाजीनगर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणं,
गुन्हेगारीवरती प्रभावी नियंत्रण ठेवणं तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उल्लेखनीय व कर्तव्यनिष्ठ सेवा बजावणाऱ्या छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालयातील खालील 11 पोलीस अधिकारी व अंमलदारांना पोलीस महासंचालक पदक प्राप्त झालं असून त्यांचा उद्या सन्मान करण्यात येणार आहे। यामध्ये एक पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक नारायण पुरके, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक हरीश खटावकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुधाकर मिसाळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेंद्र चव्हाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिलीप मोदी, पोलीस हवालदार संजय गावंडे, अशरफ सय्यद, प्रकाश गायकवाड, रफिक शेख, पोलीस अंमलदार चतरसिंग जारवाल यांचा समावेश आहे। सदर अधिकारी व अंमलदारांनी गुन्हे अन्वेषण, सायबर गुन्हे प्रतिबंध, वाहतूक नियंत्रण तसेच जनजागृती उपक्रमात उत्कृष्ट कार्य करून पोलीस दलाची प्रतिमा उंचावली आहे। त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना पोलीस महासंचालक पदकाने सन्मानित करण्यात आला आहे। महाराष्ट्र दिनानिमित्त या सर्व सन्मानित अधिकारी अंमलदार यांना सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरव करण्यात येणार असून हा सोहळा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे। सदर कार्यक्रमास पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर, पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी, पोलीस उपायुक्त शर्मिष्ठा वालावलकर, पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले, सर्व सहाय्यक पोलीस आयुक्त, पोलीस विभागातील अधिकारी, अंमलदार, छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालयातील वरील 11 पोलीस अधिकारी अंमलदारांना पोलीस महासंचालक पदक प्राप्त झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आलं आहे। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। पाणी पुरवठा कामांना गती द्या, प्रलंबित देयके नियमानुसार तपासून अदा करा, प्रशासनाचे निर्देश। तर बेवारस वाहनांविरुद्ध मनपाची कारवाई सुरूच, 8 वाहने जप्त, 7ला ऑन दी स्पॉट फाईन, तर अतिक्रमण विरोधी कारवाई सुरूच। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज।